आपली रहिवासी भाषा. पण हे लोक कलावंत गावागावात जातात, शाळांमध्ये जातात आणि आपल्या लोकभाषेतून आपल्या भाषेच्या मातीची जी भाषा आहे त्या लोकभाषेतून संवाद साधतात. विद्यार्थी मित्रांनो, समाजात अनेक वाईट गोष्टी घडत असतात. हा पहिला भाग असणार आहे. दुसऱ्या भागात महाराष्ट्रातील ख्यातनाम कायदे तज्ञ आपल्या भेटीला येत आहेत. आधी आपण लोक कलावंतांची भेट घेऊ, त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ. ते आपल्याशी अहिराणी भाषेत संवाद साधणार आहेत. माननीय मुख्य मॅडम साहेब, उपमुख्याध्यापक साहेब, प्रवेशक साहेब, सर्व स्टाफ, विद्यार्थी मित्रांनो आणि भगिनींनो, जे पहिले गाणे ते गाणं कोणते? शिक्षणाचे महत्व. तुम्ही शाळा येऊन त्यावेळेला काय म्हणतं? तुम्ही शाळा प्रस्ताव काय मागताय? पाणी अडवा, पाणी जिरवा, झाडे लावा, झाडे जगवा, हागणदारी मुक्त गाव, हुंडा बडी श्री नाट्या. पहिले गाणं कोणतं? शिक्षणाचे महत्व. उतरे पाराने पेरणे शाळा, उतरे पाराने पेरणे शाळा, या पोरे उन्हात बलवाले, जाऊ देत तो नाही येत ते सांगी मास्तर, जाऊ देत तो नाही येत या पोरे उन्हात बलवाले, जाऊ देत तो नाही येत ते सांगी मास्तर. जब शाळा टाइम बस तब जावाना जीव नाही बस, जब शाळा टाइम बस तब जावाना जीव नाही बस. मला नाही पाटेने, मला नाही पुस्तक, कसं जाऊ शाळाले? जाऊ देत तो नाही येत मी ते सांगी मास्तरले, जाऊ देत तो नाही येत मी ते सांगी मॅडमले. तरे बाळाने बरणे शाळा, या पोरे उन्हात बलवाले, जाऊ देत तो नाही येत मी ते सांगी मास्तरले. जब 15 ऑगस्ट येसो तब मला नाही कपडा राहतो, जब 15 ऑगस्ट येसो तब मला नाही कपडा राहतो. मला जावानी लाग, मला येवानी लाग, कसं जाऊ शाळाले? जाऊ देत तो नाही येत मी ते सांगी मास्तरले, जाऊ देत तो नाही येत मी ते सांगी मॅडमले. तरे बाळाने बरणे शाळा, या पोरे उन्हात बलवाले, जाऊ देत तो नाही येत मी ते सांगी मास्तरले. जब नौकरी देखायला जासो तू शेकारे बीएड पास, जब नौकरी देखायला जासो तू शेकारे MA पास. काय करू पाहू मी अनाडी राहिलो, काय करू बहिण मी अनाडी राहिलो, मला करमला भोग माले, जाऊ देत तो नाही येत मी ते सांगी मास्तरले, जाऊ देत तो नाही येत मी ते सांगी मॅडमले. उतरे बाळाने बरणे शाळा, या पोरे उन्हात बलवाले, जाऊ देत तो नाही येत मी ते सांगी मास्तरले. भाऊ सोनवणे सांगत घरी शाळा शिकारे हाते करून, भाऊ सोनवणे त्या पोरा शिकत शाळा लागी गयात नोकरीले, जाऊ देत तो नाही येत मी ते सांगी मास्तरले, जाऊ देत तो नाही येत मी ते सांगी मॅडमले. उतरे बाळाने बरणे शाळा, या पोरे उन्हात बलवाले, जाऊ देत तो नाही येत मी ते सांगी मास्तरले, जाऊ देत तो नाही येत मी ते सांगी मॅडमले. अनाडी तू दादा राहू नको, शिकाना कटाया करू नको, अनाडी तू बहीण राहू नको, शिकाना कटाया करू नको. माय बाप नाही के जाय, सोनी तू रोज शाळा मा जाय, आणि भुजी नाही की जाय, दादा तू रोज शाळा मा जाय. अनाडी तू दादा राहू नको, शिकाना चालू सोडू नको, माय बाप नाही के जाय, भाऊ तू रोज शाळा मा जाय, आणि भुजी नाही की जाय, दादा तू रोज शाळा मा जाय. शाळा तू
पुण्यात रोज शाळा माझाय आणि अनाडी पुरावू नको शिकाना चालू सोडू नको माझ्या बाप नाही तिची जाय बहीण तू रोज शाळा माझाय मॅडम नाही तिची जाय ताई तू रोज शाळा माझाय आई संधी पुढे भेटाव नाही शिकाना चालू तर मिळाव नाही आई संधी पुढे भेटाव नाही शिकाना चालू तर मिळाव नाही माझ्या बापांना पडत उपाय भाऊ तू रोज शाळा माझाय अरे बुद्धी नाही तिची जाय दादा तू रोज शाळा माझाय अनाडी पुरावू नको शिकाना काय करू नको माझ्या बाप नाही तिची जाय दीदी तू रोज शाळा माझाय मॅडम नाही तिची जाय बहीण तू रोज शाळा माझाय सोनं म्हणे तुम्ही ऐकल्या ना शिकाना फायदा वही जाय ना सोनं म्हणे तुम्ही ऐकल्या ना शिकाना फायदा वही जाय ना अवश्य म्हणतात तुम्ही उपाय शाळा महाजाय गुरुजी नाही तिची जाय दादा गुरुजी शाळा महाजाय अनाडी तू बैल राहू नको शिकाना कटाया करू नको माझ्या बाप नाही तिची जाय बही गुरुजी शाळा महाजाय गुरुजी नाही तिची जाय भाऊ गुरुजी शाळा महाजाय यार मी गाणं म्हणणार कोणती भाषा आहे बरं तू समजा नाही आणि ते गाणं कोणतं आहे हा गाणं तयारी फक्त गाव कसं काय पाहिजे तुम्ही संध्या बांधायला पाहिजे हागंदारी मुक्त गाव पाहिजे तुम्ही संघात बांधायला पाहिजे हागंदारी मुक्त गाव पाहिजे सरपंच असो का ग्रामसेवक असो गावानाचे युवा मेंबर असो सरपंच असो का ग्रामसेवक असो गावानाचे युवा मेंबर असो तुम्ही संघात बांधायला पाहिजे हागंदारी मुक्त गाव पाहिजे तुम्ही संघात बांधायला पाहिजे हागंदारी मुक्त गाव पाहिजे गावांना सर्व नागरिक असो श्रीमंत असो का गरीब असो गावांना सर्व नागरिक असो श्रीमंत असो का गरीब असो तुम्ही संडासात आले पाहिजे हागंदारी मुक्त गाव पाहिजे तुम्ही संडासात आले पाहिजे हागंदारी मुक्त गाव पाहिजे गुगरावर संडास करू नका गावला रोग राहिलो होऊ नका गुगरावर संडास करू नका हागंदारी मुक्त गाव पाहिजे तुम्ही संघात बांधायला पाहिजे हागंदारी मुक्त गाव पाहिजे सोनवड्या भाऊ चालेल तर त्यांचं नाव सोनवणे हागंदारी मुक्त गाव पाहिजे तुम्ही संध्या बांधायला पाहिजे हागंदारी मुक्त गाव पाहिजे बघा मित्रांनो आता भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये संख्या किती मुलींची 3% आहेत मुली किती आहेत आणि मुलं किती 4% जास्त कोण आहे मुलं प्रत्येक खेडेगावमा पोहरा पोरे नाही की माणसात भरताय का पुरे पोहरा आहेत आहे का नाही गाणं कोणतं आहे हुंडा बजी स्त्री पुरून हत्या हुंडानी चाल तुम्ही सोडी जाना स्त्री पुरून त्या दादा करू नका ना हुंडानी चाल तुम्ही सोडी जाना स्त्री पुरून त्या दादा करू नका ना 2-3 महिना मागर बंद पासद पोरणा गर्भबंदी गर्भपात करत पाला त्या दादा तुम्ही करू नका ना स्त्री पूर्ण त्या दादा
करू नका ना हुंडाली चाल तुम्ही सोडी द्या ना श्री भ्रूण हत्या दादा करू नका ना आतेल्या पोरी कोणी वकील आतेल्या पोरी कोणी डॉक्टर बाल हत्या दादा तुम्ही करू नका ना भ्रूण हत्या दादा करू नका ना हुंडाली चाल तुम्ही सोडी द्या ना भ्रूण हत्या दादा करू नका ना आतेल्या पोरी कोणी मास्तोरी न आतेल्या पोरी कोणी PS आहे बाल हत्या दादा तुम्ही करू नका ना श्री भ्रूण हत्या दादा करू नका ना हुंडाली चाल तुम्ही सोडी द्या ना श्री भ्रूण हत्या दादा करू नका ना पोरीसने संख्या 3% ना पोरीसने संख्या 4% ना पुढे पोर गाले पोर भेटाव नाही ना श्री भ्रूण हत्या दादा करू नका ना हुंडाली चाल तुम्ही सोडी द्या ना श्री भ्रूण हत्या दादा करू नका ना झाडे लावा बघा शादा बाग शिरपूर बाग चोपडा बाग आणि यावर बाग या बागाला काय पाण्याचं महत्व समजा पण बघा मित्रांनो आपला शिरखेडा बाग साखरी बाग थोडं बाग आंबणे पावडा या बागाला कधी किती पाऊस आला तरी आपल्याकडे पाणी मिळत मग आपण पाणी कसं वापरायला पाहिजे जितकं पाणी लागेल तितकं पाणी वापरायचं जास्त पाणी वाया काढायचं पेवाले पाणी दवाले पाणी पेटस नाही ना माय फिरी फिरी दमनुनी मला दुखत नाती पाय फिरी फिरी दमनुनी मला दुखत नाती पाय गलो गली फिरनो बायने आता करशील तरिया न गाव माझे पाण्याला पत्ता नाही सरपंच गावचे या गावने काढे आज योजना टुंगले दया फिरी फिरी दमनुनी मला दुखत नाती पाय पेवाले पाणी दवाले पाणी भेटत नाही ना माय फिरी फिरी दमनुनी मला दुखत नाती पाय नाले आडोबा झाडे लावा आजे गाव गाव सर्वराजी मी पुढे करा आजे तुम्ही गाव पाणी सासाळा ती मला आळा आजे करा तुम्ही गावनी सोय फिरी फिरी दमनुनी मला दुखत नाती पाय हे वाले पाणी दवाले पाणी भेटत नाही ना माय फिरी फिरी दमनुनी मला दुखत नाती पाय पाणी पाणी ना हालो जातो आगे गाव गाव सांडो पाणी ना वापर दादा कधी करे जाना हो पाणी बचाळा जीव वाचाळा आता मोठ्यांना गावनी सोय फिरी फिरी दमनुनी मला दुखत नाते पाय हे वाले पाणी दवाले पाणी भेटत नाही ना माय फिरी फिरी दमनुनी मला दुखत नाते पाय कल्लीना हो नाना कल्लीना हो नाना गड्यात तकी पडे उतारा कल्लीना हो नाना गड्यात तकी पडे उतारा असा कसाले तुला बाना अंगोर बटा माशास्ता होता जय दादा ऐकशी होई तुला बोला अरे समाजातल्या माणसांना या लोककलावंताचा हात जोडून सांगणं आहे जय सरांना नाही सगळ्यांना काय सांगू तुम्ही जैन सर बेटा
दादा आई एकशे भाई तुला भला सांगना मला पाय पडी नाही ते कुत्रागत मर्षण कावले मग कोडा पडी अशी अवस्था होऊ द्यायची नसेल तर आपण या गोष्टी रोखल्या पाहिजे. त्यासाठी आपण समाजात जाणीव जागृती केली पाहिजे. या गोष्टींचे दुष्परिणाम समाजातील लोकांना समजावून सांगितले पाहिजे. आणि हे काम गेल्या अनेक वर्षांपासून बापूराव सोनवणे करत आहेत. त्यांना ह्या कामासाठी सरकार 1 रुपया सुद्धा देत नाही. मग ते हे रिकामं काम का करत आहे? तर मी ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचं माझ्यावर काहीतरी ऋण आहे. या समाजात राहून माझी जडणघडण झालेली आहे. या समाजासाठी मी जिवंतपणे काहीतरी केलं पाहिजे. जे मला शक्य आहे ते मी केलं पाहिजे. बापूरावांना जे शक्य आहे ते काम ते करत आहे. खऱ्या अर्थाने बापूराव हे लोकसेवक आहेत. लोक जागृतीचं काम करत आहेत. आणि म्हणून लोक जागृतीच्या कामाला तुमचा माझा सर्वांचा पाठिंबा असला पाहिजे. तुम्ही आपण जर त्यांना पाठिंबा दिला तर हे काम ते जोमाने करतील, ताकदीने करतील. निश्चितपणे उद्याचा समाज बदलल्याशिवाय राहणार नाही. आपण बापूरावांना मदत का करायची? विद्यार्थी मित्रांनो, बापूराव सोनवणे या लोक कलावंतांना आपण मदत का करायची हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या घरात आपले आई वडील आपली काळजी घेतात. का काळजी घेतात? कारण ते त्यांना गरजेचं वाटतं. पण ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाची कोणी काळजी घेतं का? तुमच्या वडिलांना पाहिलं का समाजाची काळजी घेताना? ते फक्त तुमची काळजी घेतात कारण त्यांना ते गरजेचं वाटतं. पण बापूरावांना वाटतं की कुटुंबाच्या पलीकडे जाऊन समाजाची काळजी घेतली पाहिजे. हे त्यांना गरजेचं वाटतं. आणि म्हणून त्यांना मदत करणं हे आपलं कर्तव्य नाही का? हे आपल्याला गरजेचं वाटत नाही का? आपण दिवसभरातून 1 रुपये 2 रुपये 10 रुपये चॉकलेटवर फरसाणवर खर्च करतो की नाही? त्यातलेच 2 रुपये वाचवून आपण या लोक कलावंताला मदत करायची आहे. उद्या आज असेल तर आज तुम्ही तुमच्या वर्ग शिक्षकांकडे निधी जमा करा. जर आज तुमच्याकडे ती रक्कम नसेल तर तुम्ही तुमच्या वर्ग शिक्षकांकडे उद्या निधी जमा करा. 1 रुपया असेल 2 रुपये असेल 10 रुपये असेल त्याला प्रोत्साहन मिळालं पाहिजे. सर्वच लोक म्हणतात समाज बदलला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, समाज हा असा नुसताच बदलत नाही. समाजाची मानसिकता बदलली पाहिजे. समाजाची मानसिकता असं हातावर हात धरून बदलत नाही. ज्याला ज्याला वाटताना समाज बदलला पाहिजे, समाजाची मानसिकता बदलली पाहिजे, समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, समाजाची विचार करण्याची पद्धत बदलली पाहिजे. त्या प्रत्येकाने नुसत्या टाळ्या वाजून थांबायचं नसतं, तर या बदलाच्या प्रक्रियेत स्वतःचा सहभाग नोंदवायचा असतो. म्हणून दादा त्यांचं कर्तव्य पार पडत आहे. त्यांना 2-5 रुपयाची मदत करून ह्या कामाला आपण ताकद देऊया. मला खात्री आहे, मला विश्वास आहे, माझे सर्व सहकारी शिक्षक विद्यार्थ्यांना वर्गात जाऊन सांगतील आणि नक्कीच तुम्हाला या विद्यालयातून भरघोस अशी मदत मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपण आला आमच्या विद्यार्थ्यांचं गाण्यातून मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केलं, त्याबद्दल आमच्या विद्यालयाच्या वतीने आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने धन्यवाद.